Welcome students. Exercise 9.1 relationship between differentiability and continuity हा पार्ट आपण सुरू केला होता. क्वेश्चन नंबर 5 पर्यंत आपण आलो होतो. त्यामध्ये दोन सब क्वेश्चन्स होते. एक x into mod of x आणि त्यालाच सिमिलर त्यातला सेकंड क्वेश्चन होता twice x plus 3 into mod of twice x plus 3 at x equals -3y. जर याला कव्हर करून जर तुम्ही x म्हटलं किंवा ब्रॅकेटला तर हे x into mod of x सेम प्रॉब्लेम आहे मागचा आणि हा त्याच्यात काही फरक पडत नाही. फक्त हा नंबर कसा चेंज होतो बघा. याची व्हॅल्यू कुठे 0 होते बघतात. twice x plus 3 ही टर्म 0 कधी होते बघा ना. twice x plus 3 ही टर्म -3/2 ला 0 होत असते. त्यामुळे तो नंबर इथे लिहिलेला असतो हे लक्षात ठेवा. तर तोच आपला डिफरन्शिएबिलिटी आणि कंटिन्युटी आपल्याला चेक करायचं आहे. पहिल्यांदा आपण हे वरती क्वेश्चन मध्ये काय म्हणले बघा. क्वेश्चन मध्ये असं म्हणलं होतं की 9.1 सुरू आहे ना आपला एक्सरसाइज. त्यातला फर्स्ट क्वेश्चन फिफ्थ क्वेश्चन चालू आहे आपला क्वेश्चन नंबर 5 सुरू आहे. हा असं म्हटलं क्वेश्चन मध्ये बघा वरती डिस्कस द कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी ऑफ द फंक्शन डॅश 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 ॲट एक्स इक्वल्स काय असेल. आपण पहिल्यांदा आपण डिफरन्शिएबिलिटी चेक करूया. डिफरन्शिएबल असेल तर कंटिन्युअस असतंच ते फंक्शन. पण कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल असेलच असं नाही. ह्याचा कन्व्हर्स मात्र ट्रू नसतो बरं का. मी तुम्हाला एक एक्झाम्पल मध्ये दाखवणार आहे. आता आपण पहिले डिफरन्शिएबिलिटी चेक करूया. लेफ्ट हँड साइड अप्रोच राईट हँड साइड अप्रोच दोन्ही बघूया. डिफरन्शिएबल असेल तर 100% कंटिन्युअस असणार त्यात काही शंका नाही. बरं हे तुमचं फंक्शन आहे f(x equals at x equals -3y). आता मॉड रिमूव्ह करताना प्लस और मायनस साइन घ्यायचे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जेव्हा तुमचा x लेस दॅन -3/2 असेल तेव्हा ही टर्म तुमची कशी असेल सगळ्यात निगेटिव्ह असेल. मॉड ऑफ x एक्झाम्पल मागचं बघा म्हणजे तुम्हाला कळेल. ही टर्म तेव्हा काय असेल निगेटिव्ह. म्हणजे तुम्ही फंक्शन पुन्हा कसे डिफाइन करून घेतो बघा. हे बघा मॉड मधून ही टर्म बाहेर पडताना एकदा मायनस साइन जेव्हा x लेस दॅन -3/2 असते आणि मॉड मधून हे बाहेर पडताना ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साइन जेव्हा ही टर्म तुमची कशी असेल पॉझिटिव्ह असेल. मग म्हणून फक्त x mod x चा प्रॉब्लेम परत एकदा बघा म्हणजे लवकर या स्टेप्स समजतील. हे बघा ही टर्म आणि मॉड मधून बाहेर पडलेली सेम टर्म म्हणजे मायनस ब्रॅकेट मध्ये 2x plus 3 चा काय झाला ब्रॅकेट स्क्वेअर. पण कधी फॉर किंवा इफ x लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन -3/2 नॉट इक्वल टू x लेस दॅन -3/2 आणि ही टर्म पॉझिटिव्ह ब्रॅकेट मध्ये 2x plus 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर फॉर x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -3/2. कारण ज्यावेळी x -3/2 असेल त्यावेळी ही टर्म 0 येते. ही टर्म काय होते 0 होते ॲट x इक्वल्स -3/2. म्हणजे ना मी मागे तुम्हाला कंबाईन करून दाखवतो बघा x आणि मॉड ह्याच्यातला पॉझिटिव्ह आणि 0 ची कंबाईन केलेली ही स्टेप असते. मग आता प्रॉब्लेम याच्याकडे न बघता तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. चला लेफ्ट हँड साइड अप्रोच बघा. पहिल्यांदा मी फॉर्म्युला लिहितो. f डॅश ऑफ a मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोचचा फॉर्म्युला असा आहे लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h. आपल्याला जो अप्रोच बघायचा आहे तो आता -3/2 ला बघायचा आहे. ॲट x इक्वल्स a च्या जागी -3/2 आले. मग f डॅश ऑफ -3/2 मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 a च्या जागी -3/2 आले बरं का लक्षात ठेवायचं. f ऑफ -3/2 प्लस h मायनस f ऑफ -3/2 आणि अपॉन h. आता मेन स्टेप असते. हे बघा f ऑफ -3/2 प्लस h लेफ्ट हँड साइड अप्रोच करता तुम्ही फंक्शन वरचं हे बघा तर इकडे बघूच नका तुम्ही याच्याकडे. लेफ्ट हँड साइड अप्रोच करता तुम्ही वरचं फंक्शन म्हणा का खालचं फंक्शन म्हणा तर इथं बघा हा लेफ्ट हँड साइड अप्रोच. मग याच्यावरून f ऑफ -3/2h मिळवायचे बघा ह्याच्यावरून f ऑफ -3/2h. fx म्हणजे -2x plus 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. मग f ऑफ समथिंग म्हणजे काय इथं बघायचं लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ f ऑफ समथिंग इथं बघायचं f ऑफ समथिंग -2 इंटू ब्रॅकेट समथिंग कोण आहे सांगा. समथिंग कोण आहे आपल्याकडे इथं समथिंग बघा -3/2 प्लस h. हे झाले 2x plus 3 हे बघा हे +3 आणि या सगळ्याचा
ब्रॅकेट स्क्वेअर आहे बघा, इथं ब्रॅकेट. जर तुम्हाला एफ ऑफ समथिंग पाहिजे असेल तर मायनस साइन आहे तसं 2 इंटू ब्रॅकेट समथिंग, हे बघा हे समथिंग प्लस 3 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एफ ऑफ मायनस 3/2. आता कोणत्या फंक्शन मध्ये आपल्याला मायनस 3/2 व्हॅल्यू घेता येते? इथे इक्वल टू साइन आहे बघा, म्हणजे ह्याच्यात घेता येते मायनस ब्रॅकेट मध्ये. हा सांगा हे काय आहे? 2 इंटू ब्रॅकेट मायनस 3/2 एफ ऑफ समथिंग पाहिजे तुम्हाला, हे समथिंग आहे आता मायनस 3/2. 2 इंटू ब्रॅकेट मायनस 3/2 प्लस 3 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि अपॉन एच. मी तुम्हाला काय हा टाईप सुरू झाल्यापासून सारखं सांगतोय, एकतर याच्यावर फार चांगलं लक्ष पाहिजे. आणि एफ ऑफ समथिंग म्हणजे काय, तर ते तिथं एचच्या जागी समथिंग रिप्लेस करून बाकी सगळ्या गोष्टी आहेत अशा लिहिता आल्या पाहिजे. आता इथंच बघा ना, एफ ऑफ मायनस 3/2 इथं व्हॅल्यू घेता येते. मग इकडे या, इथं एफ एक्स आहे. एफ ऑफ मायनस 3/2 म्हणजे काय? 2 इंटू ब्रॅकेट मायनस 3/2 प्लस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा 2 इंटू ब्रॅकेट मायनस 3/2 प्लस 3 चा ब्रॅकेट. हे अगदी सोपं आहे, फक्त तुम्ही ते समथिंग म्हणायला शिका. आणि फंक्शन कोणतं बघायचं ते एक फार महत्वाचं आहे. हे सरळ सरळ काय करा म्हणजे हा भाग सरळ मी दाखवतो, म्हणजे कन्फ्युजनचा प्रश्न दिसतो. हे बघा या दोघांकडे बघून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह. ठीक आहे, मग आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया. या बाजूला तुम्ही एफ डॅश ऑफ मायनस 3/2 मायनस इक्वल्स, हा सांगा लिमिट ॲज एच टेन्स टू 0 मायनस, लिमिट ॲज एच टेन्स टू 0 मायनस. हा आता हे आपल्या आपण सिम्प्लिफाय करणार आहे. पहिल्यांदा मी 2 न ब्रॅकेट ओपन करून घेतो. 2 कॅन्सल, मायनस 3 प्लस ट्वाइस एच, मायनस 3 प्लस ट्वाइस एच त्याचा स्क्वेअर आहे तसा, त्याचा स्क्वेअर अजून प्लस 3 राहिले बरं का, सॉरी हे पाहिलेच नाही, हे नुसतं ब्रॅकेट ओपन झालं ना. हे बघा मायनस 3 प्लस ट्वाइस एच आणि हे प्लस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे पण आतमध्ये ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 2 कॅन्सल झाले, ओपन केलं मायनस 3 प्लस 3 0, 0 चा स्क्वेअर म्हणजे 0 आणि अपॉन एच ॲज हे तुमचे अपॉन एच इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 मायनस, बाहेरचं मायनस साइन आहे तसं प्लस मायनस हे कॅन्सल झाले. ट्वाइस एच चा स्क्वेअर काय झाला 4h स्क्वेअर झाला, 4h स्क्वेअर आणि अपॉन एच एक एच कॅन्सल झाले इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ नुसते मायनस 4h शिल्लक राहील. ते न्यूमरेटर मध्ये त्यामुळे एच ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा. फायनल आन्सर काय आलं 0. सो एफ डॅश ऑफ मायनस 3/2 मायनस लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह तुमचा काय आला सांगा 0 आला. आता सेम असंच आपल्याला काय करायचंय, राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह करायचंय. मी याच्यातच कॅल्क्युलेशन कंटिन्यू करणार आहे, ह्याच्यातच कॅल्क्युलेशन दाखवणार आहे. बघा आता मी राईट हँड साइड अप्रोच इथनं सुरू करतो. एफ डॅश ऑफ ए प्लस फॉर्म्युला लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए, याच्यात काही बदल होत नाही. आता फक्त एफ डॅश ऑफ ए म्हणजे कोण मायनस 3/2 प्लस म्हणजे राईट हँड साइड अप्रोच इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ हा ए च्या जागी मायनस 3/2 आले म्हणजे एफ ऑफ मायनस 3/2 प्लस एच मायनस एफ ऑफ मायनस 3/2 आणि अपॉन एच इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0 ऑफ सांगा एफ ऑफ मायनस 3/2 एच राईट हँड साइड अप्रोच घ्यायचं. मग इथं राईट हँड साइड अप्रोच आहे, त्याकरता हे फंक्शन आहे. इथं एफ एक्स पाठलं तर लिहायचं सरळ. मग आता एफ ऑफ समथिंग सांगा बरं, एफ ऑफ समथिंग ट्वाइस समथिंग प्लस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. मला एफ ऑफ समथिंगच पाहिजे बघा, हे सगळं समथिंग आहे. मग इथं बघायचं ट्वाइस समथिंग प्लस 3 या सगळ्याचा हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे मायनस एफ ऑफ मायनस 3/2 इथंच बघायचं एफ ऑफ मायनस 3/2 इथं ट्वाइस मायनस 3/2 प्लस 3 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर होल डिवाइडेड बाय एच ॲज इट इज, होल डिवाइडेड बाय एच ॲज इट इज. 0 प्लस पाहिजे नेहमीप्रमाणे ब्रॅकेट ओपन करा आतल्यात लिमिट ॲज एच टेन्स टू 0 प्लस हा सांगा काय काय होणार बघा इथं. 2 न ओपन केल्यावर हे 2 कॅन्सल मायनस 3 प्लस ट्वाइस एच हे प्लस 3 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे बघा हा 2 याच्याशी कॅन्सल होईल
-3 + 3 0, 0 चा स्क्वेअर 0 आणि होल डिवाइडेड बाय h ॲज +3 -3 कॅन्सल 2h चा स्क्वेअर 4h स्क्वेअर लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस हा काय काय झालं सांगा 4h स्क्वेअर अपॉन h 4h स्क्वेअर अपॉन h एक h कॅन्सल झाला फक्त 4h शिल्लक राहिले LHS मध्ये f डॅश ऑफ -3/2 प्लस साइन आहे लक्षात ठेवा हे LHS मध्ये f डॅश ऑफ -3/2 प्लस तर याचा आन्सर काय आलं 0 ते 4h शिल्लक राहिले आणि h ला 0 रिप्लेस केले की फायनल आन्सर किती आलं 0 म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच 0 आहे राइट हँड साइड अप्रोच देखील 0 दोन्ही अप्रोचेस सेम आहेत म्हणजे फंक्शन डिफरन्शिएबल आहे सिन्स f dash of -3/2 minus is equal to f dash म्हणजे derivative -3/2 plus therefore fx is differentiable at x equals -3/2 मग ज्या अर्थी ते डिफरन्शिएबल आहे त्या अर्थी ते 100% कंटिन्यूअस आहे therefore fx is continuous at x equals -3/2 कंटिन्यूअस देखील काय असलं पाहिजे पण कंटिन्यूअस असेल तर डिफरन्शिएबल असेलच असं नाही हा एकदा का तुमचं कन्फर्म डिफरन्शिएबल आलं ना कन्फर्म डिफरन्शिएबल तर कसलाही विचार न करता कंटिन्यूअसली जावा कारण कंटिन्युटी लागणारे लिमिट्स आहेत त्याच्यात घेतलेले असतात लक्षात पण कंटिन्यूअस असेल तर डिफरन्शिएबल असेलच असं सांगता येत नाही मी नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतो Now question number 6. Discuss the continuity and differentiability of fx equals of fx at x equals to असं म्हणले त्यांनी of fx at x equals to आणि फंक्शन दिले fx equals step function of x if x belongs to rectangular bracket मध्ये 0 राउंड ब्रॅकेट मध्ये 4 म्हणजे ओपन इंटरवल आहे सेमी ओपन इंटरवल आहे वेअर समोर म्हणजे बघा वेअर असे बॉक्स करतात त्याच्यामध्ये स्टारचा मार्क करतात म्हणजे वेअर डॅश इज ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किंवा स्टेप फंक्शन किंवा फ्लोअर फंक्शन आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन या तिघांचा अर्थ एकच आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला याचा अर्थ सांगत असतो या स्टेप फंक्शन नेहमीप्रमाणे बघा नंबर लाईनवर आपल्याला 0 पासून 4 पर्यंत जायचं पण 4 घ्यायचा नाही म्हणजे कसं हे बघा इथून पहिल्यांदा 1 पर्यंत जायचं 1 पासून सुरुवात करून 2 पर्यंत जायचं 2 पासून सुरुवात करून 3 पर्यंत जायचं 3 पासून सुरुवात करून 4 पर्यंत असं या दरम्यान त्याच्या व्हॅल्यूज काय असतात जेव्हा तुमचं इथं असेल x त्यावेळी स्टेप फंक्शनचा आन्सर असतं याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर म्हणजे 0 सांगायचा असतो या दरम्यान जेव्हा असेल तेव्हा याच्यापेक्षा मोठा नसलेला हे असं फंक्शन पहिल्यांदा आपण काय करून घ्या सिम्प्लिफाय करून घ्या बघा fx इक्वल्स बघा स्टेप फंक्शन ऑफ x कुठून 0 पासून 1 पर्यंत 0 पासून 1 त्यासाठी मी असं लिहितो बघा फॉर 0 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन 1 0 आणि 1 च्या दरम्यान असता fx ची व्हॅल्यू काय द्यायची 0 द्यायची इक्वल्स म्हणजे परत fx इक्वल्स fx इथं असतंच लक्षात ठेवा 1 to 2 च्या दरम्यान असताना इथं आले होतो बघा फॉर 1 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन 2 त्यावेळेस तुमच्या स्टेप फंक्शनचा आन्सर काय द्यायचं 1 द्यायचं फॉर 2 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन 3 2 आणि 3 च्या दरम्यान असताना इथं असताना स्टेप फंक्शन ऑफ x चा आन्सर काय द्यायचं 2 द्यायचं इक्वल्स 3 फॉर 3 लेस दॅन ऑर इक्वल टू x 3 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन 4 आपल्याला लेस दॅन 4 पर्यंतच जायचंय बघा इथपर्यंतच जायचं हे झालं सगळ्यात पहिला पार्ट आता तुम्हाला त्याने डिफरन्शिएबिलिटी ऍट x इक्वल्स 2 आणि कंटिन्युटी ऍट x इक्वल्स 2 तुम्हाला चेक करायची पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात ठेवा एमसीक्यू साठी स्टेप फंक्शन कायम डिसकंटिन्युअस असतं स्टेप फंक्शन हे कायम डिसकंटिन्युअस तसं लेफ्ट हँड साइड अप्रोच राइट हँड साइड अप्रोच कधीच मॅच होत नसतो डिफरन्शिएबल आहे की मात्र आपण चेक करूया आणि जर डिफरन्शिएबल असेल तर 100% कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबलच नसेल तर कंटिन्युटीचा प्रश्नच येत नाही ठीक आहे मग आपण पहिल्यांदा डिफरन्शिएबिलिटी ऍट x इक्वल्स 2 आपण चेक करून घेऊया म्हणजे पहिल्यांदा मी फॉर्म्युला लिहितो f डॅश ऑफ a मायनस
इक्वल्स लिमिट ॲज h टेन्स टू 0 मायनस f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a आणि अपॉन h. नीट लक्षात येतं का? फार व्यवस्थित. f डॅश ऑफ 2 मायनस, कारण आपल्याला डिफरन्शिएबिलिटी ॲट x इक्वल्स 2 चेक करायची, इक्वल्स लिमिट ॲज h टेन्स टू 0 मायनस f ऑफ 2 प्लस h f ऑफ 2 प्लस h मायनस f ऑफ 2 f ऑफ 2. हा, स्टेप फंक्शन वरती तुम्हाला आणि गोष्ट सांगायची राहिली. आता उदाहरणार्थ एक बघा, एक्झाम्पल बघा. इथे स्टेप फंक्शन ऑफ x याची व्हॅल्यू काय द्यायची? तर स्टेप फंक्शन मध्ये 1.7 ने दिलं असेल 1.7, तर हा कोणाकोणाच्या दरम्यान आहे? तर 1 आणि 2 च्या दरम्यान आहे, म्हणजे इथे आहे बघा. तर याच्यापेक्षा मोठा नसलेला इंटिजर मध्ये आपण आन्सर 1 सांगतो, बरोबर आहे. पण स्टेप फंक्शन ऑफ 3 चा आन्सर तोच इंटिजर सांगायचा, स्टेप फंक्शन ऑफ 4 चा आन्सर तोच इंटिजर सांगायचा, स्टेप फंक्शन ऑफ 2 चा आन्सर तोच इंटिजर सांगायचा. काय असेल? अपॉन h. आता इक्वल्स न कळणारी गोष्ट आहे की आता इथे लक्षात ठेवा, लिमिट ॲज h टेन्स टू 0 मायनस, लिमिट ॲज h टेन्स टू 0 मायनस म्हणजे तुम्ही डाव्या बाजूने 0 पर्यंत चाललाय. इकडे बघू नका, हे नंबर लाईनचा विषय चालला. मला सांगा, इथं मायनस 1 असतो आणि तुम्ही डाव्या बाजूने जेव्हा तुम्ही 0 पर्यंत जाता तेव्हा तुमचा h निगेटिव्ह असतो का पॉझिटिव्ह असतो? सांगा, h कसा असतो सांगा. बघा, h टेन्स टू 0 मायनस, तर त्यावेळेस तुमचा h निगेटिव्ह असेल का पॉझिटिव्ह असेल? तर अर्थात तुमचा h कसा असेल? निगेटिव्ह. मग मला सांगा, 2 प्लस h, 2 मध्ये एखादी निगेटिव्ह टर्म ऍड केली की त्याचा आन्सर 2 पेक्षा कमी येतं का 2 पेक्षा जास्त येतं? अर्थात 2 पेक्षा कमी येतं. एक साधी गोष्ट आहे, तुम्हाला दाखवतो ना. 2 मध्ये एखादा निगेटिव्ह नंबर ऍड करून बघा, मायनस 0.1 ऍड करून बघा. 2 प्लस h तुमचा कसा आहे? निगेटिव्ह आहे. बघा इथं कळतं बघा, h निगेटिव्ह आहे. मग मला सांगा, 2 प्लस हा नंबर निगेटिव्ह एखादा जर मी घेतला तर साधारण त्याचा आन्सर तुम्हाला 1.9 दिसते की नाही बघा. मग विचार करा, f ऑफ 1.9 चा आन्सर आपण काय लिहिणार? f ऑफ 1.9 चा आन्सर स्टेप फंक्शन ऑफ 1.9. fx म्हणजे स्टेप फंक्शन. मग स्टेप फंक्शन मध्ये जर 1.9 असं आलं समजा, 1.9 1.7 तर त्याचा आन्सर आपण 1 लिहिणार. म्हणजे f ऑफ 2 प्लस h चा आन्सर किती येणार आहे? 1 येणार आहे. 1 हे नंतर कळत नाही, लक्षात ठेवा. हे कसं आलं? f ऑफ 2 प्लस h, विचार असा करायचा, h टेन्स टू, मी पुन्हा सांगतो नीट आहे, h टेन्स टू 0 मायनस म्हणजे h टेन्स टू 0 मायनस म्हणजे 0 च्या डाव्या बाजूने तुम्ही 0 कडे चाललाय, म्हणजे तुमचा h त्यावेळी निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? अर्थात निगेटिव्ह आहे. मग एखादा इथला निगेटिव्ह नंबर घेऊन बघा, मायनस 0.1 सारखा नंबर घेऊन बघा बरं. तर घेतला तर 2 प्लस 0.1 खरं ते निगेटिव्ह आहे, त्याचा आन्सर किती आलं? 1.9. आणि फंक्शन आपलं स्टेप फंक्शन आहे, मग f ऑफ स्टेप फंक्शन ऑफ 1.9 काय आन्सर येणार आहे? 1.9 चा स्टेप फंक्शनचा आन्सर 1 येणार आहे, म्हणून हे इथे काय लिहिले? 1 मायनस. सांगा f ऑफ 2 म्हणजे काय? सांगा f ऑफ 2 म्हणजे, f ऑफ 2 म्हणजे काय? तर डायरेक्ट बघायचं, f ऑफ 2 म्हणजे स्टेप फंक्शन ऑफ 2 म्हणजे 2 आणि अपॉन h ॲज इट इज, अपॉन h ॲज इट इज. पुढची स्टेप, न्यूमरेटरचा डिफरन्स किती आला बघा इकडे. न्यूमरेटरचा डिफरन्स LHS मध्ये f डॅश ऑफ 2 मायनस इज इक्वल टू, सांगा, लिमिट ॲज h टेन्स टू 0 मायनस, वरचा डिफरन्स किती आला? -1 आणि अपॉन h. आता h टेन्स टू 0 आहे, हे 1 अपॉन h आहे, डिनॉमिनेटर मध्ये 0 होते, म्हणजे हे डिफाईनच होत नाही. त्याच्या समोर लिहायचं इक्वल्स नॉट डिफाइंड. म्हणजे थोडक्यात f डॅश ऑफ 2 मायनस डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे तसं लेफ्ट हँड साइड अप्रोचचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्टच होत नाही त्या फंक्शनचं. आता खरं तर राईट हँड साइडची काही आवश्यकता नसते आपल्याला बघायची, पण हे एमसीक्यूच्या वेळेस डायरेक्ट सोडून द्यायचं. -2 चं एक साइड अप्रोच बघितला, डज नॉट एक्झिस्ट, मग तिकडचं बघायची गरजच नाही. पण तरी सुद्धा आपण राईट साइड अप्रोच आपल्याला लिहायचा म्हणल्यावर करावा लागतो. बघा f डॅश ऑफ 2 प्लस, आता बघा इथं फक्त चेंज काय केलं? f डॅश ऑफ 2 प्लस, इथं काय चेंज होईल सांगा? इक्वल्स लिमिट ॲज h टेन्स टू 0 प्लस, हा सांगा, f ऑफ 2 प्लस h मायनस f ऑफ 2 आणि अपॉन h. यात काही बदल नाही, ठीक आहे. इक्वल्स, हा लिमिट ॲज h टेन्स टू f ऑफ 2 प्लस h. आता मला सांगा, f ऑफ 2 प्लस h, h 0 पेक्षा मोठा आहे बघा,
तुम्ही 0 कडे येता येता कुठनं येताय सांगा, राईट हँड साइड इकडनं येते. म्हणजे तुमचा एच आता पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह आहे. पण 2 प्लस एच कसं होईल सांगा, 2 प्लस एकदम हे बघा इथला व्हेरी क्लोज नंबर बघा, 0.11 0.1 सारखा नंबर बघा. तर 2 मध्ये ज्यावेळी 0.1 ऍड होईल, 2 मध्ये ज्यावेळी 0.1 ऍड होतील तेव्हा एफ ऑफ 2.1 होईल की एफ ऑफ अंदाजे घे एचच्या जागी तुम्ही पॉईंट मधला कुठलाही नंबर घ्या. तर 2 प्लस एखादा 0.1 सारखा नंबर, 0.2 सारखा नंबर, तर 2 प्लस 0.1 म्हणजे काय होईल सांगा, 2.1. मग स्टेप फंक्शन ऑफ 2.1 चा आन्सर काय असतं, स्टेप फंक्शन ऑफ 2.1 चा आन्सर काय असतं, 2 असतं. म्हणजे याचा आन्सर येणार आहे 2. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ हा न्यूमरेटर मध्ये आन्सर येणार, याचा आन्सर 2 मायनस सांगा एफ ऑफ 2 म्हणजे काय, ते तर डायरेक्ट बघायचं. एफ ऑफ 2 म्हणजे स्टेप फंक्शन ऑफ 2 म्हणजे 2 आणि अपॉन h ॲज इट इज. आता इथं न्यूमरेटर 0 आहे, मग 0 डिवाइडेड बाय एनी नंबर फायनल आन्सर इज 0 म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू ह्याला 0 आली. ह्याला राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो ना, राईट हँड साइड तो 0 आहे, पण लेफ्ट हँड साइड डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे थोडक्यात एफ डॅश ऑफ 2 मायनस नॉट इक्वल्स एफ डॅश ऑफ 2 प्लस, therefore fx is not differentiable at x equals 2. Hence it is किंवा fx is not continuous at x equals 2. डिफरन्शिएबल नाही याचा अर्थ कंटिन्युअस देखील असू शकत नाही. हे त्याचं फायनल आन्सर. ओके ओके, नाउ सेकंड क्वेश्चन बघा. टेस्ट द कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी ऑफ fx equals 3x plus 2 of fx equals 3x plus 2 if x is greater than 2 is equal to 12 minus x square if x is less than or equal to 2 at x equals to. आपल्याला चेक करायचं आहे कंटिन्युटी as well as डिफरन्शिएबिलिटी. आता या प्रॉब्लेम मध्ये कुठं मॉड्युलस फंक्शन नाहीये किंवा कुठं स्टेप फंक्शन नाहीये. आपला प्लेन सुरुवातीचे जे प्रॉब्लेम असतात त्यातला हा प्रकार आहे आणि हा त्यामधून सोप आहे. आता इथं तुम्हाला मी जे मगापासून एकदा दोनदा ते वाक्य बोललो बघा, परत एकदा एखादं फंक्शन डिफरन्शिएबल आहे म्हणजे ते 100% कंटिन्युअस असतंच, पण कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल असेलच असं नाही. हे तुम्हाला या अशा एक्झाम या इथनं पुढच्या 2 एक्झाम्पल मध्ये हे कळणार आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, नेहमीप्रमाणे डिफरन्शिएबिलिटी आपण चेक करूया. ह्याचा फायदा काय असतो, समजा डिफरन्शिएबल आहे हे चेक करून झालं तुमचं. डिफरन्शिएबल जर का असेल, समजा डिफरन्शिएबल असेल तर 100% तुम्हाला काय सांगता येतं सांगा, की ते कंटिन्युअस आहे असं सांगता येतं. पण डिफरन्शिएबल जर नसेल तर कंटिन्युअस असेलच असं सांगता येत नाही. मे बी कंटिन्युअस और मे नॉट बी कंटिन्युअस. मग मागच्या स्टेप फंक्शनला तर तुम्ही असं काय केलं, मला 100% माहिती आहे की स्टेप फंक्शनचा ग्राफ हा कधी कंटिन्युअस नसतोच. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 11वीच्या बघा की एक पहिलं तुमचं फंक्शन प्लॉट केलं तर दुसरं इथं प्लॉट होतं, दुसरं इथं असं स्टेप सारखं दिसतं ते फंक्शन, म्हणून तर त्याला स्टेप फंक्शन म्हणतात. ते कायमच डिसकंटिन्युअस असतं. आता इथं बघा आपण पहिले डिफरन्शिएबिलिटी चेक करूया. x ग्रेटर दॅन 2 म्हणजे हा राईट हँड साइड अप्रोच आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे हा लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे. ते अप्रोच कडे लक्ष पाहिजे बरं, फार फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मग आता आपण पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड अप्रोच पाहणार आहोत नेहमीप्रमाणे. बरं चला फॉर्म्युला बघूया आपण. हेडिंग लिहूया, त्याच्यात प्रत्येक वेळेला हेडिंग लिहायचं. डिफरन्शिएबिलिटी ऍट x इक्वल्स 2 असं हेडिंग लिहायचं. हा आपण आता काय चेक करतोय थोडक्यात, तर डिफरन्शिएबिलिटी चेक करतोय. ठीक आहे, फॉर्म्युला एफ डॅश ऑफ ए प्लस ऍट एक्स इक्वल्स ए चाललंय बरं का, ऍट एक्स इक्वल्स ए. हा तर ते आधी फॉर्म्युला की मग ते लवकर काय काय लिहायचं कळेल तुम्हाला. एफ डॅश ऑफ ए प्लस राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस काय फॉर्म्युला आहे, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए आणि अपॉन एच. आता आपल्याला एफ डॅश ऑफ 2 पाहिजे ऍट एक्स इक्वल्स एफ डॅश ऑफ 2 प्लस इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ एफ ऑफ 2 प्लस एच, एफ ऑफ 2 प्लस एच मायनस एफ ऑफ 2 आणि अपॉन काय सांगा एच. आता बघा नीट लक्ष द्यायचं, लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ प्लस मला सांगा एफ ऑफ 2 प्लस एच, तुमचा एच तर पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे 2 पॉइंट समथिंग आहे, 2 पॉइंट समथिंग आहे म्हणजे 2 पेक्षा जास्त आहे. 2 पेक्षा जास्त म्हटल्यावर तुम्ही
वरचं फंक्शन मिळाल का खालचं फंक्शन मिळाल? हे बघा, एफ ऑफ 2 प्लस एच, जेव्हा एच तुमचा 0 प्लस असेल, राईट हँड साइड कडे येत असेल त्यावेळेस तुम्हाला हे 2 प्लस एच म्हणजे हा नंबर 2 पेक्षा मोठा आहे, त्यावेळेस तुमचं फंक्शन तुम्ही इथं पाहणार आणि याच्यावरून एफ ऑफ 2 प्लस एच ची व्हॅल्यू बघा, या फंक्शन वरून मला पाहिजे एफ ऑफ 2 प्लस एच, इथं बघायचं थ्राइस समथिंग प्लस 2, हे एफ ऑफ समथिंग आहे बघा, एवढं एफ ऑफ समथिंग, थ्राइस समथिंग प्लस 2, थ्राइस समथिंग प्लस 2. आता समथिंग काय होतं आमच्याकडे 2 प्लस एच, हा झाला एवढा पार्ट झाला मायनस. आता एफ ऑफ 2 करता म्हणजे एक्स एक्स करता एक्झॅक्ट 2 व्हॅल्यू कुठे घेता येते? खाली घेता येते का वर घेता येते? इथे घेता येते. मग सांगा एफ ऑफ 2 इथं बघून सांगा, एफ ऑफ 2 म्हणजे 12 मायनस 2 स्क्वेअर, 12 मायनस 2 स्क्वेअर अपॉन एच. हे रिप्लेस करता आलं पाहिजे बघा व्यवस्थित. इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस, ओपन करा, 3 टू द 6 प्लस 3h प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 चा स्क्वेअर 4, 12 मधनं 4 गेले 8 अपॉन h. याची काही ब्रॅकेटची आवश्यकता नव्हती, ठीक आहे. 6 प्लस 2 8 आणि 8 कॅन्सल झाले, 3h अपॉन h शिल्लक राहिले. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 प्लस 3h अपॉन h शिल्लक राहिले, h कॅन्सल आणि कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट म्हणजे f डॅश ऑफ 2 प्लस, थोडक्यात राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह तुमचा किती आला? 3 आला. राईट हँड साइड डेरिव्हेटिव्ह किती आला? 3. आता आपल्याला असाच मला लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं फक्त मायनस एवढा साइन मध्ये चेंज करायचं. आधी फॉर्म्युला लिहितो, f डॅश ऑफ a मायनस चा फॉर्म्युला लिहायचा. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस ऑफ f of a plus h minus f of a upon h equals f dash of 2 minus equals limit as h tends to 0 minus f of 2 plus h. बघा a च्या जागी फक्त 2 लिहायचं, बाकी काही नाही, मायनस f of 2 upon h. आता मला सांगा h tends to 0 minus म्हणजे तुमचा h निगेटिव्ह आहे, 2 प्लस एखादा निगेटिव्ह नंबर म्हणजे तो नंबर 2 पेक्षा कमी होतो का जास्त होतो? कमी. मग हा 2 पेक्षा कमी आहे म्हणजे तुम्ही कुठं बघणार? इथं बघणार, इथं बघणार. चला हे सांगा काय आलं सांगा. समथिंग स्क्वेअर आहे, हे तुमचं समथिंग आहे. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस f ऑफ समथिंग पाहिजे, 12 मायनस समथिंग स्क्वेअर, 12 मायनस समथिंग स्क्वेअर झालं मायनस. चला f ऑफ 2 पाहिजे, इथंच आहे बघा f ऑफ 2, 12 मायनस 2 चा स्क्वेअर आणि अपॉन h ॲज इट इज इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस, हे 12 ॲज इट इज मायनस साइन, हा ब्रॅकेट स्क्वेअर मी करणार आहे आणि ते मायनस नाही राहणार आहे. फर्स्ट टर्म स्क्वेअर 4 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर h स्क्वेअर, पण मी लिहिताना मायनस का लिहितो? हे साइन आत जाणार आहे, बाकी काही. दोघांचा प्रोडक्टचं डबल मायनस 4h, ऍक्च्युअली प्लस 4h, खरं साइन गेलं ना मायनस. ह्या ब्रॅकेटचा आन्सर 8 येतं, हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. होल डिवाइडेड बाय h ॲज इट इज. 12 मधून 4 गेले 8, 8 मायनस 8 कॅन्सल झाले. न्यूमरेटर मध्ये मायनस h कॉमन करा. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस, न्यूमरेटर मध्ये मायनस h कॉमन काढले, या दोघांमध्ये शिल्लक राहिले h प्लस 4. काय राहिले बघा, h प्लस 4 शिल्लक राहिले अपॉन h ॲज इट इज. एक एक h कॅन्सल केला, डायरेक्ट h ला 0 रिप्लेस करा म्हणजे मायनस ब्रॅकेट मध्ये 0 प्लस 4. थोडक्यात तुमचा राईट हँड साइड अप्रोच काय आला बघा, नाही लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड डेरिव्हेटिव्ह किती आला सांगा? -4 आला. राईट हँड साइडचा डेरिव्हेटिव्ह +3 होता आपला, लेफ्ट हँड साइडचा अप्रोच -4 आला. दोघेही इक्वल नाही आहेत म्हणजे हे फंक्शन डिफरन्शिएबल नाहीये. since f dash of 2 minus not equals f dash of 2 plus, comma fx is not differentiable at x equals to. हे डिफरन्शिएबल नाहीये. आता काय सांगतो जरा शांतपणे, जर का हे हा शब्द नसता, इज नॉट हा शब्द इथं नसतो,
थोडक्यात जर ते डिफरन्शिएबल असतं तर मी लगेच खाली लिहिलं असतं ते 100% कंटिन्युअस आहे म्हणून लिहिलं असतं. पण डिफरन्शिएबल नाही आहे याचा अर्थ कंटिन्युअस नाही आहे असा होत नाही, लक्षात ठेवा. इट मे बी ऑर मे नॉट बी कंटिन्युअस. त्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये मी स्टेटमेंट दाखवतो, त्यासाठी टेक्स्टबुक मध्ये तेवढं फक्त बघून ठेवा. टेक्स्टबुक मध्ये सांगतो, पेज नंबर 185. पेज नंबर 185 बघितलं. राईट साइडचा जो पोर्शन आहे की त्यामध्ये हेन्स वरून साधारण 4थी-5वी ओळ बघ. हेन्स एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस. एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस. आणि खाली म्हटले नोट दॅट अ कंटिन्युअस फंक्शन नीड नॉट बी डिफरन्शिएबल. डिफरन्शिएबल असेलच सांगता येत नाही. कंटिन्युअस आहे म्हणजे 100% डिफरन्शिएबल असं सांगता येत नाही. मग आता इथं डिफरन्शिएबल नाहीये ना, तर कंटिन्युअस मे बी ऑर मे नॉट बी काही असू शकतं. पण कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल असतं तसं नाही, मे बी मे नॉट बी. आता इथं नॉट डिफरन्शिएबल आहे, ठीक आहे, मग कंटिन्युअस आहे की नाही आपण ठरवूया. आता याच्यानंतर आपण कंटिन्युटीचा पार्ट बघायचा. ओके, आता आपल्याला सेम प्रॉब्लेम पुढे आता कंटिन्युटी करता चेक करायचा आहे. आता यापूर्वी आपण काय ठरवून घेतले सांगा, इट इज नॉट डिफरन्शिएबल हे आपल्याला आता बघून दिलंय. आता कंटिन्युटीचा विषय तो मागच्याच लेसनचाच पार्ट सेम. आता तुम्हाला ते सोपं जायला लागेल. पहिल्यापर्यंत अवघड वाटायचं, आता ते आणखी सोपं वाटेल. बघा, हेडिंग आपलं चेंज होणार आहे, कंटिन्युटी. कंटिन्युटी ऍट x इक्वल्स टू लेफ्ट हँड साइड अप्रोच. काय म्हणतो सांगा आपण त्याला, आठवतं का बघा. लिमिट ॲज x टेंड्स टू 2 मायनस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 2 मायनस, हा सांगा. लेफ्ट हँड साइड अप्रोच इथे बघा, इथे खाली बघा काय आहे सांगा, ब्रॅकेट मध्ये 12 मायनस x स्क्वेअर. कुठे डिनॉमिनेटर 0 होत नाही आहे, डायरेक्ट 2 रिप्लेस करा. 12 मायनस 2 चा स्क्वेअर सांगा. 2 चा स्क्वेअर 4, 12 मधनं 4 गेले 8. लेफ्ट हँड साइड लिमिट किती आलं तुमचं, 8 आहे. आता राईट हँड साइड लिमिट बघा. लिमिट ॲज x टेंड्स टू 2 प्लस ऑफ fx. ह्याचा आन्सर काय आहे, लिमिट ॲज x टेंड्स टू 2 प्लस, हा सांगा काय फंक्शन आहे आपल्याकडे. लिमिट ॲज x टेंड्स टू 2 प्लस प्लस पॉझिटिव्ह म्हणजे इथे हे फंक्शन 3x प्लस 2 आहे. 3x प्लस 2 कुठे डिनॉमिनेटर 0 नाही आहे, डायरेक्ट x ला 2 रिप्लेस करा. 3 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 2, 3 टू द 6, 6 प्लस 2 8. बघा लेफ्ट हँड साइड अप्रोच 8, राइट हँड साइड अप्रोच 8. सिंस लिमिट ॲज x टेंड्स टू 2 मायनस ऑफ fx इज इक्वल टू limit as x tends to 2 plus of fx, comma fx is continuous at x equals 2. म्हणजे सांगा तुम्ही या एक्झाम्पल मध्ये काय ऑब्झर्व केलं सांगा. एखादं फंक्शन कंटिन्युअस आहे पण ते डिफरन्शिएबल असेलच असं नाही. पण जर डिफरन्शिएबल असेल तर ते 100% कंटिन्युअस असतं. पण कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल असेलच असं नाही. ओके, लक्षात आलं. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत.